युवा कीर्तनकार दत्तात्रय महाराज गुरु। उमदिनी कायदाने पुष्पाचा परिमळ कायदाने पुष्पाचा उमदिनी कायदाने सकळ
नाही त्याची भेटी भोगतीये तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो ओम नमो ज्ञानेश्वरा पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो
सेविला गी सेवला सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार मळ्या घरी ते नमस्कारोनी आता कुमुदिनी काय जाणे तो परिमळ कुमुदिनी काय जाणे तो परिमळ ब्रह्मरस कळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आजच्या या अभंगामधून भगवंताशी संवाद साधतायत. जगद्गुरु तुकोबराया या अभंगामधून भगवंताशी संवाद साधताना भगवंताला सांगतायत की हे प्रभू, ज्याप्रमाणे या अभंगामध्ये काही दृष्टांत तुकोबरायांनी दिले. दृष्टांत कशासाठी असतो? सिद्धांत पटवून देण्याकरता दृष्टांताची योजना असते. मूलतः असं कधी आपल्याला पाहायला भेटत नाही. बरं, आपण गणितीय शास्त्र जरी अभ्यासाला घेतलं, भूमिती जरी घेतलं, तर पहिल्यांदा प्रमेय असतो. प्रमेयाच्या आधारे आपल्याला तो सिद्ध करावा लागत असतो. तसं मग सिद्धांत अगोदर का दृष्टांत अगोदर? तर सिद्धांत हा अगोदर असतो. सिद्धांत हा अगोदर असतो. सिद्धांत पटवून देण्याकरता दृष्टांताची योजना असते. तर तुकाराम महाराज या अभंगातून काही दृष्टांत देतात, मात्र सिद्धांत पटवून देण्याकरता. दृष्टांत काय आहे? तुकाराम महाराज सांगतात की कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी म्हणजे सगळ्यांना माहिती कमळाचं फुल किंवा इतर फुलं, त्याच्यावर बसणारा जो भुंगा असतो, भ्रमर असतो, त्या भ्रमराला त्याची गोडी कळत असते. मूलतः मध, सुगंध हे कुठे असतं? गोडी ही भ्रमरा त्याचं सेवन करतो, पण ती जी गोडी असते ती मात्र कमळाच्या फुलामध्ये असते. म्हणजे कमळाच्या फुलामध्ये असणारा मकरंद, जसा त्या कमळाच्या फुलाला आपल्याजवळ मकरंद आहे, पण त्याची गोडी चाखता येत नाही, त्याच्यासाठी भ्रमर असावा लागतो. तसं हे प्रभू, तुझं नाम किती पवित्र आणि तुझ्या नावामध्ये किती विल पॉवर आहे हे तुला कळत नाही. ज्याप्रमाणे त्या पुष्पाला म्हणजे कमळाला आपल्याजवळ मकरंद आहे, पण त्याला त्याची गोडी चाखता येत नाही, तसं तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही. हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ आणि भ्रमरस कळ भोगीतसे. प्रभू, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. तसं तुझ्या नामाची महिमा तुला सांगता येणार नाही आणि तुला तो कळणारही नाही, पण ते प्रेम सुख आम्हीच जाणतो. तुकाराम महाराज तिसऱ्या दृष्टांताची योजना करतात. तुकोबराय म्हणतात, माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नाही जोडी त्याशी कामा. माते तृण या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला लागू होतात. बघा, माते तृण बाळा दुधाची ते गोडी. कीर्तन हे एक शास्त्र असं आहे की तुकाराम महाराजांना नेमकं काय म्हणायचं असा जगातला कोणताही कीर्तनकार झाला नाही की तुकाराम महाराजांना हेच या अभंगातून प्रतिपादन करायचं असं सांगणारा. प्रत्येक अभ्यासू कीर्तनकार त्या अभंगाच्या मागची मीमांसा म्हणजे भूमिका तर्कानं ते शोधत असतात. तसं आपल्याला या ठिकाणी दोन तर्क करता येतात. एक, माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नाही जोडी त्याशी कामा. गाईला आपण चारा टाकतो. माते तृण म्हणजे गवत. माते तृण बाळा दुधाची ते गोडी. गाय चारा खाते, पण गायीच्या कासेमध्ये असणारं दूध जसं गायीला त्याचा उपभोग घेता येत नाही, ती गोडी चाकण्याकरता त्याचा उपभोग तो बाळच घेऊ शकतं, म्हणजे बछडा घेऊ शकतं.
हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ बघा. माती तृण बाळा दुधाची ते गोडी. जसं आई असेल तर आईजवळ दूध आहे, आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या आईला तृण म्हणजे गवताच्या काडी एवढी सुद्धा त्याची किंमत त्या आईला नाही, ती किंमत त्या बाळाला असते. हे प्रभू, तसं तुझं नाम, त्या नामाची पावर काय आहे आणि त्याचं प्रेमसुख काय आहे हे तुला कळत नाही, ते आम्हीच जाणतो. आणि तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये अजून एक दृष्टांताची योजना करतात. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. मुक्ता फळ म्हणजेच काय? शिंपले. आपल्याला सगळ्यांना माहितीये, स्वाती नक्षत्राचा जेव्हा पाऊस पडतो पहिला, त्यावेळेस पहिल्या पावसाच्या वेळेला शिंपले सुद्धा समुद्राच्या किनारी आपले तोंड असे उघडून बसलेले असतात आणि सापही आपलं तोंड उघडून बसलेला असतो. स्वाती नक्षत्राचा थेंब सापाच्या मुखामध्ये पडला तर त्यापासून विष तयार होतं आणि तेच थेंब त्या शिंपल्यामध्ये जर पडला तर त्यापासून मोती तयार होतो. मोती बऱ्याच जणांनी पाहिला असेल, काही जणांनी नसेल पाहिला तर पाहून घ्या. तर ते मुक्ताफळ म्हणजे शिंपी पोटी, शिंप्याच्या पोटामध्ये मोती आहे, पण नाही त्याची भेटी भोगतीये. त्या शिंपल्याच्या आतमध्ये मोती आहे, पण शिंपल्याला त्याची किंमत कळत नाही. तसं हे प्रभू, नाम तुझं आहे, तुझी किंमत, त्या नामाची किंमत तुला कळत नाही, ते प्रेम सुख आम्ही जाणतो. हे तुकाराम महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संत सावता महाराज मंदिर, रांजणगाव, शेणपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नित्य नियमाचे कार्यक्रम चालू आहे. मार्गदर्शक आमचे हरिभक्तीपरायण रमेश महाराज जाधव, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, रांजणगाव, शेणपुंजी. माझ्याकडे आलेली सेवा आमचे नंद कुमार पुरुषोत्तम पिसे यांच्या मैत्रीच्या नात्यातून विष्णू मामा जाधव यांचा गजानन महाराज संस्थान पंढरपूर या ठिकाणी आमचा संबंध आला. तिथं आमचं बोलणं झालं आणि बऱ्याच दिवसापासून त्यांची अपेक्षा होती की एक तरी कीर्तनाची सेवा महाराजांनी आपल्या इथे करावी. आणि त्या निमित्ताने या कीर्तनासाठी मी कीर्तन सेवेसाठी आलो. या ठिकाणी मृदंगाचार्य हनुमंत महाराज सोनवणे, कार्तिक महाराज पडूळ, सुजित महाराज शिंदे, अमोल महाराज लघाणे, ओंकार महाराज गोरे, गायनाचार्य संगीत विशारद दत्तू महाराज गोरे, विवेक महाराज, काकाजी महाराज, सुरेश महाराज, चंदू मामा, रमेश महाराज, हार्मोनियम सोपान महाराज बोलते, विनेकरी जाधव नाना, साऊंड सिस्टीम नागकृपा साऊंड सिस्टीम निवासा गायकवाड, आपले विनेक संत सावता महाराज हनुमान मंदिर ट्रस्ट, सार्वजनिक नवतरुण मंडळ, समस्त गावकरी मंडळी रांजणगाव शेणपुंजी यांच्या नियोजनातून हा अखंड हरिनाम सप्ताह होतो. कीर्तनाची सेवा दिल्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. की संत श्रेष्ठ सावता महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे, पवित्र प्रांगणामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी होतोय, भव्य दिव्य मोठ्या उत्सवामध्ये होतोय. या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संवाद साधताना प्रत्येक जीवाला सुखाची तळमळ लागली. प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं. नवे नवे मला असं वाटतं
मराठी शब्दकोशाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, मराठी शब्दकोशाचा अभ्यास करताना इतर शब्द बाजूला ठेवा, त्याच्यामध्ये एक शब्द आहे वाक्य. शब्द मिळून अक्षर मिळून जे तयार होतं त्याला वाक्य असं म्हटलं जातं. एक वाक्य आहे समाधान. समाधान कोणाला नकोय? या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य हा समाधानासाठी धावपळ करत असतो. आधुनिक युग आहे, धावपळीचं युग आहे, माणसाला वेळ भेटत नाही. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या, अनेक यंत्रणा आल्या, पण त्यातून समाधान मात्र मिळत नाही. आणि जर समाधान मिळत असेल तर ते क्षणिक मानावं लागेल. जसं एखादा मनुष्य मेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा माणसाला वाटतं अरे अरे माझं काहीच खरं नाही, एक दिवस असंही माझ्या शरीराला चित्त लागणारच. हे जसं त्याला वाटतं, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीमध्ये आहे तोपर्यंत. त्याला क्षणिक वैराग्य म्हणतात. वैराग्याचे अनेक प्रकार आहेत. जसं ते क्षणिक वैराग्य आहे तसं प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला व्यवहारामध्ये सुख मिळतं, पण ते कसं आहे महाराज? क्षणिक. समाधानासाठी सगळ्यांची धावपळ आहे, सगळ्यांची धावपळ आहे. असं समाधान आणि सुख मिळेल कुठे? सुखाच्या शोधात सर्वजण भटकतायत, समाधानाच्या शोधात सर्वजण भटकतायत, पण समाधान आणि सुख काही कोणाला मिळतच नाही महाराज. तुमचं आमचं सोडा, आमच्यासारखे कीर्तनकार सांगतात नुसतं की समाधानासाठी सगळे धडपड करतात, आम्हाला समाधान मिळत नाही महाराज. आणि जर मिळालं असेल आणि एखाद्या दुर्मिळ अशा भक्ताला सद्गुरूच्या कृपेनं ते समाधान मिळतंय नाही असं नाही. कारण मन करा रे प्रसन्न, पण मला एक सांगायचंय की मन कोणाचं प्रसन्न होतं. सगळं काही गेअरमध्ये काम आमचं येतं ना, ते सगळं मनामुळेच येतं. कारण शंकराचार्यांनी भाष्यसूत्रामध्ये त्याचं वर्णन केलं, मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो. हे मनच मनुष्याला बंधनात टाकतं आणि हे मनच माणसाला या बंधनातून सुटत करतं. तुम्ही म्हणाल कसं? जसं माकडे मुठीशी धरेले फुटाने, गुंतले पेनेने हात तेथे. माकड पकडणारी युक्ती करतात. पिंजऱ्याचं जाळं करायचं, आतमध्ये फुटाने टाकायचे आणि माकडाचा हात जाताना जाईल एवढीच जागा शिल्लक ठेवायची. एकदा जर त्यानं फुटाने हातात धरले तर मूठ काही मात्र बाहेर येत नाही. कारण जाताना हात जात होता, रिकामा होता म्हणून हात आतमध्ये जात होता, पण मूठ आवळल्यामुळे हात काही बाहेर येणार, फुटाने काही मिळेना. तसं तुमची आमची अवस्था तशीच झालेली महाराज. जसं शुकाचं वर्णन करताना माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की काय म्हणे, एक दोरी आहे आणि त्या दोरीला एक पाईप आहे आणि त्या पाईपावरती एक काय बसलेला आहे, पोपट बसलेला आहे. तो पोपट बसलेला आहे, पण तो पोपट अचानक असा बसता बसता खाली आला. तो पोपट लोंबकाळला. त्याला असं वाटलं माझे पाय याला धरून ठेवलं तर बरं आहे, नाहीतर मी पटकन खाली पडेल. आपल्याजवळ पंख आहे, आपण पडू शकत नाही, पण त्या पोपटाला त्याची जाणीव नाही, कारण त्या नळीमध्ये ते गुंतलेला आहे, भीती वाटते. तसं प्रत्येक जीव या मनाच्या गेरमध्ये बसलेला आहे. म्हणून असं आपण फलकावरती पाहतो, रोडला काही काही ठिकाणी फलक असतात, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. मग मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असेल आणि हा उत्तम ब्रेक जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये लावून घेतला तर मला तरी असं वाटतं की समाधान फार काही दूर नाही, जवळच आहे, फक्त शोधता आलं पाहिजे. माणसाची भूमिका अशी आहे. इकॉनॉमिक अर्थशास्त्रामध्ये केन्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने अशी व्याख्या केली. ते म्हणतात
की वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. वस्तूमध्ये असणारी गरज, प्रत्येक वस्तू आहे, माईक वस्तू आहे, मृदंग, हे सगळ्या वस्तूच आहे. याच्यामध्ये आपली काही ना काही गरज भागते म्हणून मनुष्य त्याचा उपयोग करत असतो. पण माणसाचं मन एवढं हवरट आहे, प्रपंच आणि परमार्थ, या परमार्थामध्ये माणसाची किंमत कमी झाली असं कधी होत नाही. या परमार्थात करणाऱ्या माणसाला सुखच मिळालं असं कधी होत. पारमार्थिक माणसाला सुरुवातीला दुःखच भोगावं लागतं आणि सुखाची प्राप्ती नंतर होते. पण संसारात उलट आहे. संसारात सुखाची प्राप्ती अगोदर आहे, पण कारण मात्र दुःखाच आहे. मी नेहमी सांगत असतो, जसं या रांजणगावामध्ये एखाद्या मनुष्याला मुलबाळच झालं, खूप प्रयत्न केले, मुलगाच होईना. मला सांगा, मनाला दुःख झालं का सुख झालं? दुःख झालं. का? मुलगा होत नाही याचं दुःख झालं. पण कालांतरानं काही कारणास्तव पूर्व पुण्यानं त्याला एक मुलगा झाला. त्यानं सगळ्या रांजणगाव शेतपुंजीमध्ये महाराज पेढे वाटले. मला सांगा, दुःख झालं का आनंद झाला? आनंद झाला. मुलगा नव्हता, दुःख होतं. मुलगा झाला, आनंद झाला. म्हणजे संसारानं आम्हाला दुःख दिलं, नंतर सुख दिलं. खरंच सुख मिळालं का? किती जणांचं मत आहे की मुलगा झाला आणि सुख मिळालं? असं किती जणांचं मत आहे? बोट वरती करा बरं. किती जणांना वाटलं की संसारात मुलगा नव्हता, मुलगा झाला, मुलगा नव्हता तर दुःख होतं, मुलगा झाला तर सुख मिळायला लागलं? असं किती जणांचं मत आहे? आता पुढचं आहे, तोच मुलगा मोठा झाला आणि आई बापाला लाथा मारायला लागला. मला सांगा, त्या संसारानं सुख दिलं का दुःख दिलं? महाराज, दुःखच आहे. तुम्ही संसार किती कमसे कम मला तरी असं वाटतं की प्रत्येक टाळकऱ्याचे हे बालक सोडले तर कमसे कम 2500 अभंग तरी पाठ असले पाहिजे. आमचे गुरुजी जयवंत महाराज बोधले सांगायचे की 2500 अभंग ज्याचे पाठ आहे त्यानं टाळ घेऊन माईकवर उभं राहायचं, नाही तर उभं राहायचं नाही. म्हणजे कीर्तनकाराला नेमकं काय बोलायचं आणि काय प्रमाण उचललं पाहिजे हे कळलं पाहिजे. महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं की सुख नाही कोठे आलिया संसार. ह्या संसारामध्ये सुख नाही, समाधानासाठी प्रत्येकाची धडपड आहे. आणि या सुखाला कारणीभूत जर काय असेल, दुःखाला कारणीभूत जर काय असेल, तर ते मन आहे. ते मन आहे. असा कोणताही महाराज, जगातले अनेक शास्त्रज्ञ झाले, प्रत्येक शास्त्रज्ञाचा जर अभ्यास केला तर प्रत्येक शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की आम्ही शोध लावतो, आज सायन्स हे प्रगतीपथावर आहे. मी विज्ञानाला नाकारत नाही, ऐका. विज्ञानानं प्रगती केली, पण अध्यात्मा विना विज्ञान कुठेतरी पांगळच आहे महाराज. का? कारण मला असं म्हणायचंय की जागतिक लेवलला अनेक शास्त्रज्ञ झाले. त्या शास्त्रज्ञापैकी माझा आवडता शास्त्रज्ञ, त्याचं नाव न्यूटन महाराज. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला न्यूटन. टपकन सफरचंदाचं फळ पडलं, त्यानं त्या सफरचंदाच्या फळाला खाल्लं नाही. आताच्या काळातला न्यूटन असता तर त्यानं ते खाल्लं असतं महाराज. त्यानं खाल्लं नाही, त्यानं चिंतन केलं की हे सफरचंदाचं फळ वरून धरणीवर खाली आलं, तसंच हे खालून फेकल्यानंतर तिथल्या तिथं जाऊन चिटकतं का नाही. तर जागतिक लेवलचा गुरुत्वाकर्षणाचा शोध त्या न्यूटनने लावला महाराज. ही चिंतनाची पावलं. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये मानवानं चिंतन केलं पाहिजे. आता प्रत्येक मनुष्य चिंतन करतो, कशाचं चिंतन करावं कशाचं करू नये हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. जागतिक लेवलला किती जरी मोठा शास्त्रज्ञ झाला, विज्ञानानं किती जरी प्रगती केली, तरी मला असं वाटतं, एक मुंबईकडे डॉक्टर आहे, मी खरं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलाच आहे पण राहतो मुंबईला.
मुंबईकडे एक डॉक्टर आहे MBBS, नाव नाही सांगत कारण कीर्तन शूटिंग चालू आहे. मला म्हणते महाराज तिथं जाऊन आमचं तुम्ही तिकडं पूजा केली वाटतं. MBBS त्यांचा माझा संवाद झाला. ते म्हणे भागवत महाराज देव आहे का देव नाही असा माझा प्रश्न आहे. तुम्ही वारकरी आहे, देव आहे का नाही? मी त्यांना सांगितलं देव आहे का नाही हे मला माहित नाही पण आहे मात्र निश्चित. म्हटलं हा विज्ञानवादी. मी काय केलं महाराज, माचीची डबी होती बाजूला पडली आगपेटी, त्याच्यातली एक माचीची काडी काढली, त्यांच्या हातामध्ये दिली, बॉक्स माझ्याकडे ठेवला. पेटीच म्हणतात ना आपल्याकडे, पेटी माझ्याकडे ठेवली. म्हणलं डॉक्टर साहेब याला घर्षण केल्यानंतर आग लागते का अशीच आग तुम्ही लावून दाखवता? म्हटलं ही माचीची काडी तुमच्या हातामध्ये मी दिली, त्याला समोर पेटण्याकरता गुलही आहे पण माचीची पेटीचं घर्षण करण्याचं स्थान माझ्याकडे, याला आग लावून दाखवता येते? नाही दाखवता येत महाराज. त्याच्यासाठी घर्षण करावं लागेल तेव्हाच त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होईल. तसं सुख मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता परमार्थच करावा लागेल आणि परमार्थ दुःखात जर केला तर त्याचं सुख मिळतं. कारण कामामध्ये काम काही मना राम राम जायला भवश्रम दुःख होईल सुखाचे, म्हणजे सुख हे तिथे. दुसरा प्रश्न त्यांनी मला प्रश्न विचारला देव आहे का नाही? मी त्यांना सांगितलं की तुम्ही शरीराचे प्रत्येक पार्ट वेगळे करून दाखवता. डोळा वेगळा करून दाखवू शकता, मेंदू वेगळा करून दाखवू शकता, हात वेगळे करून दाखवू शकता. नवे नवे ह्या इंद्रियाचा जेवढा साचा आहे तेवढा तुम्ही प्रत्येक पार्ट वेगळा करून दाखवू शकता. पण याच्यामध्ये असं एक पार्ट मला वेगळं करून तुम्ही दाखवा आणि त्याचं नाव आहे मन. आहे का महाराज असा कोणता डॉक्टर किंवा असा शास्त्रज्ञ की मन नावाचा पार्ट आपल्याला दाखवेल? हे बाबा हा तुमचा मेंदू आहे, हा तुमचा डोळा आहे, दाखवू शकतो. हा तुमचं हे तुमचं मन आहे असं दाखवू शकतो? नाही दाखवू शकत महाराज. त्या मनावरती सायकोलॉजीनं, मानसशास्त्रानं अनेक जणांनी खूप चिंतनीय विषय मांडले. मी थोडा परमार्थिक अभ्यासाचा मनुष्य आहे, त्यामुळे मला विनोद जमेलच याची अपेक्षा कोणी करू नये. आणि ज्यांना विनोदाची अपेक्षा असेल त्यांनी आत्ताच कीर्तनातून गेलेलं बरं. विठाला विषय चालला होता की मन. हे मन, ह्या मनावरती अनेकांनी खूप अभ्यास केला, नवे नवे शास्त्राने केला, संतांनी केला, सर्वांनी केला. आणि ज्यांनी मनावर अभ्यास केला नाही त्याला मला असं वाटतं की त्याचं मन चंचल असं. हे मन आणि या मनाचा शोध आतापर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञ झाले पण या मनाचा शोध त्यांना घेता आला नाही. पण ते माझ्या ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं मनाची जागा कुठे आहे. ते म्हणाले अहंकाराची उरावरी मन कुठे आहे? अहंकाराच्या उरावर. मन बुद्धीचे बाहेर अहंकाराची उरावरी. अहंकाराची उरावर म्हणजे अहंकाराच्या उरावर हे मन बसलं. आणि एक सांगू ते का बसलं? ऐका, खूप अभ्यासाचा विषय. अहंकाराच्या मन बुद्धीच्या बाहेर आहे, बुद्धीच्या बाहेर आहे. आणि कुठं बसलेलं आहे? अहंकाराच्या उरावर म्हणजे छाताडावर बसलेलं आहे गावाकडच्या भाषेमध्ये, त्याच्या छातीवर बसलं म्हणजे अहंकाराच्या उरावर मन बसलं. आता पहा गमतीचा विषय. आणि हे मन जर ताब्यात आलं तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैची किव आणि जीव काय परमात्म्यापासून वेगळा आहे का? कोठे जीव निराळा. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले
सृष्टीतला प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म आहे महाराज. प्रत्येक जीव. आपला विषय चालला होता मन. मन बसलेलं कुठे? अहंकाराच्या उरावर मन बसलेलं आहे. डोक्यात शिरतंय काही गोष्टी का नाही शिरत? काही जण तर मला असं वाटतं माझा फेटा बघत असतील, गंध कसा लावलाय ते बघत असतील, हातवारे कसे करतो ते बघत असतील. म्हणजे मला तरी असं वाटतं की बाह्यरंगापेक्षा अंतरंग माणसानं शोधला पाहिजे. आपले श्रवण इंद्रिय हे फार महत्वाचे. कानानं ऐकलं पाहिजे आणि डोळे पाहिलं पाहिजे. कशा करता? एकाग्रते करता. मन अहंकाराच्या उरावर बसलेलं आहे आणि हेच मन अहंकाराच्या उरावर बसल्यामुळं जीवाची फजिती सगळी जीवाची तुमची आमची फजिती हे अहंकाराच्या उरावर बसलेले. तुम्ही म्हणाल महाराज कसं? तर मला सांगा. प्रत्येक जण काय म्हणतो? हा बंगला कोणी बांधला? मी बांधला. हे शेत कोणी घेतलं? मी घेतलं. ही 4 व्हीलर कोणी घेतली? मी घेतली. माईक सिस्टीम कोणी लावली? मी लावली. लाऊडस्पीकर वाला कोणी? मी. कीर्तन कोण करतं? मी. गायन कोण करतं? मी. हे जे काही मी आहे याचं कारणच आहे अहंकाराच्या उरावर. याचं कारणच आहे अहंकाराच्या उरावर. मला तरी असं वाटतं की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि एकदा जर का हे मन अहंकाराच्या खाली जर आलं तर अहंकार नष्ट होतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी. तिथं अहमही शिल्लक राहत नाही. वेदांतातला विषय. तर मन हे जसं वेगळं करून दाखवता येत नाही पण अनुभवायला मात्र आहे. मन मानावंच लागतं. तुम्ही माना अथवा नका माना. काही लोक असे असतात देव न मानणारे. असंच काही ठिकाणी असंही घडतं. एखादा मनुष्य कधी देवाला न मानणारा पण तो येतो सावता महाराजांच्या मंदिरात नमस्कार करू प्रणाम. मग दुसरा त्याला विचारतो का रे बाबा तू कधी देव मानत नाही पण पाया का पडला? मग त्याला प्रश्न पडला देव नाहीच आहे पण असलं तर पाया पडलेलं बरं. म्हणजे सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्य देव मानत नाही असं नाही. देव मानतोय. आणि देव मानणं अलीकडच्या भाषेमध्ये लोक कशाला नास्तिकवादी म्हणतात? जो देवाला मानत नाही त्याला लोक म्हणतात हा नास्तिक आहे. पण शास्त्र नियमाच्या ते बाहेर. शास्त्र म्हणतं वेदो निंदका नास्तिका. वेदाची जो निंदा करतो त्याला नास्तिक म्हटलं जातं. देव मानत नाही तो नास्तिक नाही, तो आस्तिकच आहे. महाराज कसं? कारण ज्ञानोबरायांनी खूप सुंदर विवेचन केलं. माऊली म्हणतात की हे सृष्टीमध्ये जेवढे जन्माला आलेले आहेत ना हे सगळे देव मानणारेच आहे महाराज. हे सगळे देव मानणारेच आहे. तुम्ही माना अथवा नका मानू पण देव मानणारे. का? कारण ह्या देव दुसरा तिसरा कुठंच नाही. अहो तुमचा माझा मीच देव, माझा मीच देव, माझा मीच देव, माझा मीच देव, सांगितला भाव त्रिगुणे. एकनाथ महाराज म्हणतात की माझा मीच देव, माझा मीच देव, सांगितला भाव श्री गुरुने. देव कोण आहे हो? अहो माझा मीच देव. त्या ब्रह्म साक्षात्कार नावाचा एक ग्रंथ आहे. डॉक्टर राजीव हिराजी महाराजांनी लिखाण केलेलं असतं. त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे त्यांनी. ते म्हटले दोघं पती पत्नी होते. हा पती रोज महादेवाची उपासना करायचा, रोज महादेवाची उपासना करायचा. पण एक दिवस गंमत अशी झाली, त्या बाईनं पाहिलं म्हणजे उठसूट नुसतं महादेवाची भक्ती माझ्याकडे असं लक्षच नाही. म्हणले काय माणूस या. तेवढ्यात काय झालं, त्यानं पाहिलं असं, तो महादेवाला म्हणायला लागला देवा तू तर बसलाय शांत पण माझ्यावर कृपा दृष्टी कर. माझी बाई कर्कश आहे, हिला कसं शांत करायचं तू का? आता मला सांगा देव शांत करू शकतो का? शांत करणं कोणाच्या हातात आहे? ते पती पत्नीच समजून त्यांनी घेतलं पाहिजे हा विषय. तर ती बाई स्वयंपाक करायला बसली. ते पूजा चालू होती याची, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. पाय तेवढ्यात काय झालं, एक उंदराचं पिलू आलं आणि त्या उंदराच्या पिलू ते महादेवाच्या पिंडीवरचे ते तांदूळ घ्या खाल्ले.
इथं या पाहिलं, अरे महादेवापेक्षा भारी म्हणे. याच्या वर्षी महादेवा झोपलेला आहे काय माहिती म्हणून महादेवाच्या वर्षी कोण तांदूळ खायला लागले, उंदीर खायला लागले. मग त्याने काय केलं, त्या उंदराची पूजा चालू केली. उंदीर बाप्पा असे नसते उंदराची पूजा. एक दिवस त्यानं पाहिलं, बायको स्वयंपाक करत होती, कुत्रा आला. कुत्र्यानं भाकरी ताटातली उचलली, कुत्रं लागलं पळायला. बायकोनं काय केलं, त्या कुत्र्याला मारायला धावलं. ते क्या करत पळत गेलं. ते म्हणलं नाही गड्या, बायकोच देवी म्हणे. ते बायकोची लागली पूजा करायला म्हणे. बायकोची पूजा करता करता असे बरेच दिवस चालले. पण एक दिवस गंमत अशी झाली की रात्रीच्या काळोखामध्ये एक मांजर आली तर बायको जोऱ्यात वरडली, भूत भूत म्हणून घरातून बाहेर पडाली. याला असं वाटलं बायको घाबरली यासारखं मांजर देवी. मांजराची पूजा चालू झाली म्हणजे कुत्रा आलं मागं. कुत्र्यानं मांजर देवी. जीवजीवशी भक्षण मांसाहार, याच्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे महाराज. आणि आता हे फार गरजेचं आहे, सनातन संस्कृतीला सांगणं फार गरजेचं आहे. तर वाटलं कुत्रा देव, म्हणजे असं चालूच राहिलं बरेच दिवस. शेवटी त्याला कळालं की देव कोणताच नाही, माझा तिचं देव वासुदेव तत्व. मी कोण आहे, मी साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. पण मी माझं जाणलं, स्वतःला जाणता. याच्यावरती खूप काही बोलण्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणाले की मी वासुदेव तत्वता ही अवस्था ज्याची झाली ना महाराज, त्याच्या ठिकाणी पाप पुण्याचा संबंध येत नाही. कारण तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्य अंगाते. आता पाप पुण्य अंगाला लागून येते, पण ज्ञानोबरायांनी त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणतात जिथं उजेड आहे, प्रकाश आहे, तिथे काय महाराज उष्णता आहे. जिथे ओलावा आहे तिथं काय पाणी आहे. जिथं मडकं आहे तिथं माती आहे. जिथं वस्त्र आहे तिथं धागा आहे. तसं देह जिथं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म आहे. देहाच्या अनुषंगानेच कर्म घडतं. मग देव आहे तोपर्यंत कर्म करावंच लागणार. एखादा मनुष्य म्हणला नाही मी काहीच करणार नाही, बसून जाईल, तरी कर्म चालूच आहे. नाही झोपायचंय, कर्म चालूच. झोपणं हे सुद्धा कर्म, बसणं हे सुद्धा कर्म. मी तर म्हणतो प्रत्येक श्वास आपला जातो येतो क्षणाक्षणाला, हे आपलं कर्मच चालू आहे. मग हे कर्म करत असताना माणसाच्या देहाच्या अनुषंगानं पाप आणि पुण्याची निर्मिती होणं साहजिकच आहे महाराज. पाप पुण्याची निर्मिती होतेच. मग इथं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही ते अंगाला लागून येते. पाप पुण्य विष्णुदास जगी. याच्यामधून तुकाराम महाराजांनी वीररस त्यांचा जागृत झालेला प्रदर्शित केला. तर पाप पुण्य हे संताला लागत नाही, मग ते पाप पुण्य जातं कुठं हा मोठा प्रश्न आहे. का देव आहे पाप पुण्य होणार, अग्नी स्वरूप झालंय तरी पण देहाच्या अनुषंगानं पाप आणि पुण्याची निर्मिती आहेच. हे पाप पुण्य जातं कुठं? तर माऊली ज्ञानोबराय सांगतात अशेषी पापे जाते निंदकापाशी. जे संत महात्म्याची निंदा करतात ना,
ज्यांना काही कामं नसतात, निंदाच करतात, त्या लोकांना त्या महात्म्याकडून न कळत घडलेलं पाप त्या लोकांना ते भोगावं लागतं. आणि जे संतांचं चरित्र किंवा स्तुती करतात, जप तुका म्हणे पापे जाती संताची आज जपे, ते पुण्य संतांनी केलेलं ते त्यांना प्रदान होतं. म्हणून सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. म्हणून मन हेच माणसाला बंधनात टाकणारं आहे आणि मन हेच माणसाला बंधनातून सोडवणार. अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. पण मन हे साधू संग लावता येत नाही महाराज. साधू संग मन लावता येत नाही. मराठी शब्दकोशामध्ये सहवास आणि संगत या दोन्ही शब्दाचे अर्थ वेगळे. संगत, आता आमचे भाऊजी कोलते ते जर मला म्हणाले की बाबत महाराज थोडीशी तंबाखू घ्या, आणि मी जर ती तंबाखू घेतली ते काय झाली महाराज, संगत झाली. पण मी घेतलीच नाही तर हा झाला सहवास. म्हणून मनुष्यानं सगळ्यांच्या सहवासात राहायचं, पण चांगल्यांच्या संगतीत राहता आलं पाहिजे. मन लावा एकांती साधू संगे. तर या मनावरती सर्व काही आहे. आणि हे मन कसं काही कंट्रोल मध्ये येऊ शकतं, त्याच्यासाठी साधू संतांना एक उपाय सांगितला. तो उपाय म्हणजे नामचिंतन. तो उपाय म्हणजे नामचिंतन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि या नामस्मरणाच्या बळावरच हे नाम घेता 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 नामी होऊन जातो. मग ब्रह्मरूप काय होत, ब्रह्मीभूत काया होतच कीर्तनी. पण या नामचिंतनाचा प्रभाव वाढला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणत नाही का, नामाचे चिंतन प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. प्रत्येकाला मनुष्यानं नामस्मरण करी खेचलं. मी एकदा मागे देऊला गेलो, तिथे एक आपल्या विदर्भातल्याच एक आई आहे. कुणी आलं ना, ते गाथा मंदिराच्या तिथे कुणी गेलं असेल तर पाहिलं असेल. साधारणतः त्यांचं वय 35-36 असेल. कोणी गेलं ना ते म्हणतात माऊली इकडे या, जवळ गेला राम राम म्हणा. ते कसं सांगतात, असं म्हणायचं. मी त्यांना विचारलं असं काय म्हणायचं. ते म्हटले असं राम 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 नाव घेतलं की आत्मसुखाची प्राप्ती होती. म्हणलं खरी गोष्ट आहे. पण मला प्रश्न पडला, म्हणलं तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, असं म्हणायचं का असं म्हणायचं. बाबा कसंही म्हण, तुकाराम महाराज म्हणतात असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथं असाल, ज्या जागेवरती बसलेले असाल, तिथं नामाचं चिंतन करा. कोणतंही नाम घ्या प्रभूचं. नाम एकच आहे महाराज, नाम एकच आहे. लोकांनी सुद्धा याच्यामध्ये द्वैती संप्रदाय, अद्वैती संप्रदाय, अलीकडच्या काळामध्ये मला तरी असं वाटतं की जगाच्या पाठीवर जेवढे ते, मला वाटतं शंकर आंबेडकरांनी काहीतरी लिहिलेलं आहे, ते 5775 असे संप्रदाय जागतिक लेवल. मग ते किती आले आणि किती नष्ट झाले, पण एक वारकरी संप्रदाय असा अजरामर संप्रदाय जो पूर्वीपासून होता आणि पुढेही चालत राहतो. पण हे कळालं पाहिजे. आता या कीर्तनाची परिस्थिती जी खालावत चालली ना महाराज, याला कीर्तनकार जबाबदार नाही, याला तुम्ही लोक जबाबदार आहे. का म्हणायचं मला, कारण तुम्ही त्यांच्या दारात जाऊन म्हणता महाराज कीर्तन देता का, कीर्तनाची सेवा तुम्हीच घेता.
आणि पुन्हा काय म्हणतात, अरे महाराजांना टिंगल टवाळ्या केल्या, पैसे घेतले निघून. टिंगल टवाळ्या करायला आणला कोणी? तुम्हीच आणला. पैसे दिले कोणी? तुम्हीच दिले. मला तरी असं वाटतं की मनुष्यानं जीवन जगताना अशाची चिंतन ऐकली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काही घेता आलं पाहिजे. कारण भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, ह्या कीर्तनाच्या मर्यादा नाथबाबांनी घालून दिल्या. आणि ह्या कीर्तनाच्या मर्यादेचं जो पालन करत नाही, शेवटी त्याला नरकाचीच प्राप्ती आहे. म्हणून विनोदाची कथा गोड वाटे, प्रत्येक माणसाला विनोद. अरे विनोद ऐकून ऐकून आपल्या आयुष्याचा विनोद झाला, जागरूक कधी होणार हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मन, त्याच्यावर मी बोलत होतो. तुम्ही म्हणसाल महाराज हे मन मन मनच लावलंय, तुम्ही जरा काही वेगळं बोललात. मला त्याच्यावरच बोलायचंय, कारण अभंग त्याच्याच संदर्भातला आहे. तर हे मन आपलं कंट्रोल होण्याकरता सांगितलं नामाची चिंतन, प्रगट पसारा असाल ते करायचे तिथे. तुकोबराया म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणी असाल ना तिथं नामचिंतन घ्या. बरं नामचिंतन घेतल्याचा काय परिणाम आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात काय परिणाम आहे असं विचारू नका, कारण त्याचा परिणाम सुरुवातीला दुःखरूप आहे, पण त्याचा परिणाम फार मोठा आहे. तो भगवंताला सुद्धा कळत नाही. अभंगाचं पहिलं चरण. सांडे तू बाबा म्हणू रे भ्रमरा. ज्ञानोबराया म्हणतात अरे भ्रमरा म्हणजे मनोरूपी भ्रमराला ते म्हणतायत ऋण झोनू रे भ्रमरा, सांडे तू आवागुणू रे भ्रमरा. त्या पंचीकरण ग्रंथामध्ये दृष्टांत आलेलं आहे. काय होतं महाराज, आपल्याकडे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पाहायला भेटतं ते. आपल्याकडे लोक शेतीसाठी पाईपलाईन करतात ना, ते मोटरचं जिथं पिल्लर म्हणतात ना त्याला, पिल्लर त्या पिल्लरच्या तिथं चिखल झालेला असतो आणि त्या चिखलाच्या तिथे नाही का काही माश्या गुंगुंग करत असते, ते भ्रमरासारखेच असते. आणि फुलावर असणारा भ्रमर, ऐका, फुलावर असणारा भ्रमर आणि त्या गटारीत लोळणारा भ्रमर, त्या दोघांची एक दिवस गाठ भेट झाली. ते त्या भ्रमराला सांगायला लागलं, अरे या चिखलाच्या गोळ्या काय करत बसला, माझ्या घरी ये एकदा, पंचपक्वान्नाचं तुला अमृताचं जेवण भेटल. तो म्हणला काय म्हणतोस? म्हणले माझं तेज बघ, माझं शरीर बघ किती सुंदर आहे, आणि तू काय म्हणले किती कसं दिसतोय म्हणले, बघू वाटत नाही, गोडीली गवरी तैसा दिशे तोंडावरी, चांगला नाही दिसत नाही. आपूबापू व्हायचं असेल आणि चांगलं सुंदर जर दिसायचं असेल तर तू एकदा माझ्यासोबत माझ्या घरी ये. कुठं? फुलांवरती सुगंध भ्रमत घ्या. त्याला सांगितलं मकरंद सेवन करण्याकरता. त्यानं विचार केला, पाहुणा म्हणून तुझ्या घरी मी येतो,
हे भ्रमर त्या भ्रमराला काय सांगायला लागलं, पाहुणा म्हणून मी तुझ्या घरी येतो, पण किती दिवस राहू? त्यानं सांगितलं तुला वाटेल तितकी दिवस राहा, चिंताच नाही मला. बऱ्याच लोकांना चिंता नसते. ते काय असतं, घरी अगोदरच वैतागलेले असते घरातले, मग ते आपलं पिशवी घेतात, चालले लेकीच्या घरी, चालले बाईच्या घरी, चालले काकाच्या घरी, चालले मावशीच्या घरी, आज याची वारी उद्या त्याची वारी. ते समोरच्या सुद्धा वैतागून जाते महाराज. ते बाबासाहेब महाराजांकडे खूप दृष्टांत देतात, तुम्ही ऐकून ऐकून बोर झाले असते, खूप आहे ते, वाचून घ्या पुस्तक. म्हणजे ते भ्रमर त्याला म्हणायला लागलं किती दिवसाचा मुक्काम? म्हणले तब्येत जोपर्यंत ठणठणीत होत नाही तोपर्यंत चाल. या भ्रमराला वाटलं याच्या घरी तर जायचंय, पण यदा कदाचित जर उपाशी राहायची वेळ आली तर शिदोरी नेलेली बरी. म्हणून त्याला काय केलं, ते मातीचे गोळे तयार केले, चिखलाचे बांधले. ते भ्रमर चाललं त्या भ्रमरा सांग त्याच्या मागे गुम करत. मग त्यानं सांगितलं कुठे आहे तुमचं घर? म्हणले काय इथं जाई जुई हे सगळे काही जे फुलं दिसतात ना, कमल वगैरे, याच्यावरती जायचं आणि त्याची ती पुल्लिंगा त्याच्यावरती ते सेवन करायचं बसून. मग त्यानं विचार केला हे कसं काय सेवन करायचं? म्हणले मी तुला प्रॅक्टिस करून दाखवतो. मग त्यानं त्या भ्रमराला दाखवलं, बऱ्याच भ्रमराला प्रॅक्टिस करून दाखवला, पण सगळ्यांनाच कळत नाही मला. कारण अलीकडे काय चाललेलं, यूज अँड थ्रो, वापर करायचा फेकून द्यायचा. चहाचे कप कुठं असते महाराज प्लास्टिकचे, पिलं की फेकलं, गलास कुठं असते पिलं की फेकलं. म्हणजे यूज अँड थ्रोच चाललं ना तुम्ही सांगता. आणि तसंच पाहायला गेलं तर खरा जर अभ्यास केला तर मनुष्य देहाचा सुद्धा यूज अँड थ्रो व्हायला वेळ नाही, पण आपल्याला यूज अँड थ्रो त्याचा करायचा नाही. कारण शरीर दुःखाचे कोठार जरी असले तर शरीर उत्तमच चांगलं नाही हे सुद्धा आहे, पण ते कळलं पाहिजे. तर ते भ्रमर त्याला प्रॅक्टिस करून दाखवायला लागलं, पण त्याला ते कळे ना कसं सेवन करायचं. ते म्हणले काय डोक्याला वैतागवाडी बाबा, एक तुझं ते वेदांत ज्ञान तुझ्याकडेच ठेव, मला फक्त विनोदाचे टावाळके आवडते. मी चाललो हो माझ्या घरी, बरं झालं विनोद घेऊन आलो तिकडं, खायला लागले कशी उपाशीच मारायचं वेळ होतं. महाराज ते भ्रमर तिकडं निघून गेलं. का? कारण ते संगतीमध्ये गेलं पण त्याचा उपभोग त्याला घेता आला नाही. तसं तुमच्या आमच्या जवळच सर्वागती राम देहादे एक सूर्यप्रकाशात सहस्ररश्मी, परमात्मा इथेच आहे, पण तो आपल्याला शोधत आहे. हवा सगळ्यांना येते का नाही महाराज? हवा जाणवते ना सगळ्यांना, सगळ्यांना जाणवते. हवा जाणवते, पण हवेचा रंग भूगोलानं जरी दाखवला असला तरी मला अपवाद वाटतो की हवेचा रंग काही दाखवता येत नाही. हवेचा रंग दाखवता येत नाही, हवा हातात धरून पकडूनही दाखवता येत नाही. तुम्ही माणसा फुग्यात असते ती कशी पकडल्या जाते? महाराज फुगा फुटला तर ती बाहेर निघून जाते. टायरामध्ये हवा असते, बरोबर नाही? बरेच लोक म्हणतात मंदिरात जायचं कशाला, देवळात जायचं कशाला? देव जर आपल्या जवळ आहे तर मंदिरात जायची काय गरज आहे महाराज? मग कशाला पंढरीची वारी वगैरे? सावता महाराजांनी तर काय धन्यती आरण रत्नाची तिखान कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. एक सांगू, प्रत्येक संत अवताराला आला काहीतरी विशिष्ट बोध घेऊन आला. चोखामेळापासून नामदेव महाराजांपासून सगळे जे काही संत झाले हे प्रत्येक समाजाला एक दिशा देण्याकरता. सावता महाराजांचा अवतार कार्य कशामुळे झाला असावा? मला तरी असं वाटतं की ज्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही, ज्यांना तीर्थयात्रा करता येत नाही, त्यांनी घरी तीर्थयात्रा कशी करावी आणि पंढरीची वारी कशी करावी ही सावता महाराजांच्या गाथेतून शिकवावी. महाराज फार उत्तम आहे सावता महाराजांच्या गाथेतली आवाज. तर विषय चालला होता आपला की भ्रमर, त्या भ्रमराला त्याचा मकरंद सेवन करण्यात गोडी आहे, ते भ्रमर महाराज सेवन करत. पण ह्याच भ्रमराचा अजून एक दृष्टांत आहे. ऐकताय ना सगळेजण? ऐका, थोड्या वेळात कीर्तनाला सुट्टी देतो मी. परत तुम्ही म्हणसाल की महाराजांनी कीर्तन केलं पण एकही विनोद नव्हता, आणि मला काही विनोद सांगायचा. भ्रमराचंच असं एक उदाहरण आहे. सूर्यविलासिनी कमळ, सूर्य उदयाला आला की कमळाच्या पाकळ्या फुलतात महाराज, आणि ते भ्रमर त्याचे देऊन बसत. कशात? जे काष्ट कोरणारं भ्रमर असतं, काष्ट म्हणजे लाकूड, भुंगा म्हणतो आपण त्यांना. सुताराला काम जे जमत नाही ते भुंगे करून दाखवतात. गुमान ते भ्रमर काष्ट कोरत, लाकडं कोरत, भुंगम कोरितम काष्टम.
ही संस्कृत आहे पण चुकीची आहे. ते आमचे रामरावजी महाराज ढोकमस्त सांगतात. तर ते कमळाच्या पाकळ्यामध्ये ते भ्रमर इतका मकरंद सेवन करण्यात गोड असतं, दंग झालेलं असतं की सूर्य उदयाला आला की कमळाच्या पाकळ्या फुलतात, तेव्हा जाऊन ते त्याच्यात बसतं. इतकी गोडी चाखतं की सूर्य मावळतीला आला की त्या कमळाच्या पाकळ्या आपोआप परत बंद होत्या आणि भ्रमर त्याच्यात भ्रमर गुंतले सुमन भ्रमर गुंतले सुमन कळके. जसं महाराज तुमचं आमचं तेच झालं. आपण हरिपाठी गेलो नाही तर भ्रमर गुंतले सुमन कळके. म्हणून माणसानं जास्त झोपू नये, माणसानं जास्त चालू नये. एवढंच काय सांगू, माणसानं जास्त खाऊ पण नाही. आजकाल लोक काय महाराज, काही लोक तुम्ही असं पाहतो फक्त सप्ताह कधी आहे. आमचे रमेश महाराज मगाशी तिथे मला भेटायला आले नंदुदादांच्या घरी, पिसे मावशीची. तर ते महाराज म्हणले, आणि महाराज आमची इथं भोजनाची व्यवस्था केली जाते, नाही असं नाही, पण लोक काय करतात इथंही खातात आणि घरीही बांधून नेतात. म्हणजे माणसाला किती खावा आणि किती नाही खावं हे माणसाला कळलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये कंट्रोल जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ठेवला तर तुमची लाईफ यशस्वी, तुमचं जीवन यशस्वी. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म. इतकं मोठं शरीर महत्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल शरीर नाशवान आहे, तर मग शरीर नाशवान आहे तर मला सांगा, हे शरीर जर तुमचं चांगलं नसतं तर तुम्ही कीर्तनात येऊन बसले असता का? कोणीच बसलं नसतं. मला काहीतरी पायाला गोळी आली असती, काहीतरी पोटात दुखलं असतं. काही जण आता म्हणत असतील महाराज कधी कीर्तन संपवतात, काहींच्या मांडीला मुंगी आली असते. म्हणजे हे शरीर काही चांगलं आहे म्हणून तुम्ही कीर्तन श्रवणाला येतात. माझं हे शरीर कुठेतरी चांगलं आहे म्हणून मी समाज प्रबोधन करतोय. महाराज मृदंग वाजवतात, शरीर चांगलं आहे, साथ देत आहे म्हणून मृदंग वाजवतात. महाराज मला तर असं एक प्रश्न पडलाय की अलीकडे मी जर विचारलं मुलगा आळंदीला का टाकायचा, मुलाला आम्हाला कीर्तनकार बनवायचं, कशासाठी? पाकिट छापली पाहिजे. का बाबा दुसरं काही करता येत नाही? पाकिटासाठी पोराला तिथं आळंदीत नोकरीपेक्षा सगळ्यात गव्हर्नमेंटच्या नोकरीला सुद्धा मागे टाकणारी जर नोकरी कोणती असेल महाराज तर ती कीर्तनकारांची नोकरी. एकाला मी विचारलं तुला वाद्यकामाची आवड आहे, तू वाद्यकाम सोडून कीर्तनाच्या मागे का लागला? म्हणलं महाराज मी जरा विचार केला. म्हणलं कसा काय विचार केला? म्हणे मी असा विचार केला की पखवाज वाजवताना किंवा पेटी वाजवताना शक्ती लागते, शरीर साथ द्यावं लागतं, शक्ती लागते, ताकद लागते. पण कीर्तन करायला काही टेन्शन नाही, नुसतं बसायचं, दात पडले तरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे आपलं चालूच राहतं मला. म्हणून कीर्तन सोपं वाटतं. म्हटलं बाबा कीर्तन करणं सोपं नाही. कीर आणि तन, माणसानं हे तन म्हणजे गवत, डोक्यामध्ये भरलेलं जे काही कीर्तन असं जे काही तन डोक्यात भरलेलं आहे कीर, हे काढण्यासाठी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा आहे, सगळं संतांची गाथा आहे, नाथबाबांचं भागवत आहे, रामायण आहे. हे ते कीर्तन हे काढण्याकरता आहे. आणि एकदा जर ते कीर्तन काढलं तर हे तन भगवंतमय म्हणजे परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून हे मन ताब्यात येण्याकरता जर काय असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे ते भ्रमर ते कुमुदिनी म्हणजे पुष्पातला मकरंद सेवन करतं, त्याला त्याची गोडी कळते, तसं नामस्मरणाची गोडी सुरुवातीला कळणार नाही. नामस्मरणाची गोडी सुरुवातीला कळणार नाही, पण हळूहळू राम म्हणता रामाची होवी जे, पदे बैसोनी पदवी घे जे, ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभवे पाहे.
हे राम नाम तुका चाखोनी सांगे माझा अनुभव आहे. भगवंताचं नाम सतत 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 माणसानं जपलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल कसं जपायचंय, आम्हाला तर अनेक कामं करावी लागतात, अनेक उद्योग असतात, नोकर वर्ग आहो, कसं आम्ही नामचिंतन करणार. अहो महाराज, तुमचं नामचिंतन तुमच्या श्वासातच चालू आहे, पण तुम्हाला कळत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सोहम भावे उपासती ज्ञानी. सोम भावानं त्याची ज्ञानी उपासना करतात. मग तैसा मी हरपला दिवसावा, प्रश्न विचारला कोणी? अर्जुनानं. कोणाला? कृष्णाला. महाराज इतर मजहब म्हणतात त्याला, बाकीच्या याच्यातल्या लोकांच्या मुलांना त्यांच्या धर्माच्या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. मद्रासा असेल, मुस्लिम मुलांना तिथे कुराणाचं प्रशिक्षण दिलं जातं. आपण जर पंजाब मध्ये गेलो गुमानला, संत नामदेवजी का तपियाना गुरुद्वारा आहे गुमानला जालंधर, बटिंडा वगैरे तिकडे जर गेलो तर शीख समुदायाच्या लोकांना त्यांच्या छोट्या छोट्या मुलांच्या महाराज गुरु ग्रंथ साहेबाचे दोहे त्यांचे पाठ. आपल्या मुलाला विचारलं बाबा भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? म्हणे मी टीव्हीवर पाहिलं होतं, अर्जुनाने कृष्णाला सांगितलं. म्हणजे आपल्या मुलाला ते सुद्धा माहिती नाही. म्हणून आपल्या सनातन परंपरेची, आपल्या धर्मग्रंथांची ओळख करून देणं ही आपल्या संस्कृतीची जबाबदारी, ही प्रत्येक आई वडिलांवर. तुम्ही जर आज तुमच्या मुलाला आपला ग्रंथ, आपली संस्कृती, त्याची ओळख जर करून दिली नाही तर भविष्यामध्ये धर्माचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार. म्हणून विषय चालला होता की ते परिमळ, ते भ्रमर सेवन करतं, त्या भ्रमराला त्याची गोडी आहे. भगवंता तशी तुझ्या नामामध्ये असलेली पावर हे तुला माहित नाही, ती फक्त आम्हीच जाणतो, असं तुकाराम महाराज म्हणतायत. कसं? तर या ठिकाणी 3 दृष्टांत दिले आणि 3 दृष्टांताची योजना तुकाराम महाराज एका सिद्धांताने पटवून देतात आणि तो सिद्धांत तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात. रमेश महाराजांच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे कीर्तन करतात महाराज. खूप चांगली गोष्ट आहे महाराज. आणि या माध्यमातून समाज प्रबोधन होणं. मी आता मगाशी बोलून गेलो की भारतीय संस्कृतीची ओळख जर कोण करून देत असेल तर आळंदी, पंढरपूर ठिकाणच्या अनेक ठिकाणचे जे काही वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपल्या मुलाला टाकलंच पाहिजे. का महाराज? कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपण नोकरी वर्गातले असल्यामुळे आपल्याला वेळ नाही त्याला भगवद्गीता सांगायला, हरिपाठ सांगायला. संस्थेत टाकला 4 पैसे तुमचे शिल्लक जातील, पण त्या मुलाला चांगले संस्कार लागतील महाराज. आज खेडोपाडी जातो मी इकडं, मी जातो तिकडे नागपूर, बुलढाणा, अमरावती, दर्यापूर वगैरे खेडेगावात गेलो महाराज. माझ्या देखत एकाच म्हणजे ओळखीचं ते बापाला म्हणतं पप्पा तंबाखू आहे का? माझ्याकडे सुना आहे. बाप पोराला तंबाखू देतोय, हे पोरं मस्त सुना लावून त्याला तंबाखू सोडतोय. अशी स्थिती आहे महाराज. मला तरी असं वाटतं की हिंदूंचा पुढे येणारा रास हा जास्त लांब नाही तर तो जवळ आहे. म्हणून आताच आपण जागृत झालं पाहिजे. भविष्यवाणी केलेली आहे संतांनी 2025
2026 आणि 2027 हे 3 वर्ष भयानक भयावह आहे. आता तो विषय मी सांगत बसत नाही. आणि आपल्याला पाहायला भेटतंय की आज चीनमध्ये व्हायरस आलेला आहे. महाराष्ट्रात भारतात कधी येईल हे सांगता येत नाही. वेळच आपण सावध झालं पाहिजे. त्याच्यातून जर कोण वाचेल, अरे जो भगवंताचं नाम घेतो ना, देव तारी तया मारील जो कोण, भगवंताचं जो नाम घेतो, भगवंताचं ज्याला स्मरण आहे, मला स्मरण आणि मरण हे दोन्ही शब्द जवळचे. ज्याला भगवंताचं स्मरण आहे त्याला मरणाची भीती नाही, आणि ज्याला भगवंताचं स्मरण नाही त्याला मरणाची मात्र भीती आहे. पण मरणाची भीती कधी? आमचे माझे गुरुजी बुलढाणा जिल्ह्यातले वारले बाबा रंगनाथ महाराज उर्फ लहरीनाथ बाबा, सिद्ध पुरुष होते. ते सांगायचे, फटत हे गाण तो भजत हे राम, हे त्यांचे वाक्य. माणसाला भीती वाटायला लागली की राम राम आठवतो, आणि नाही वाटायला लागली तर राम आठवत नाही. महाराज खरं सांगू का, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली ना महाराज, ज्याला समाधान जर कळालं ना, मी कोण आहे याची त्याला ओळख झाली ना, त्याला काहीच नाही त्याच्या जीवनात. त्याला मन प्रसन्न करायचं कामच नाही, त्याचं मन प्रसन्नच झालेलं असतं महाराज. असं एक चरित्र आलेलं आहे. मरण हे कोणाच्याच बाबतीत टळत नाही. या सृष्टीमध्ये जो जन्माला आला ते सगळेच मरणार आहे. पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए हती मरोगी, जपी तपी संन्यासी मर गए, मर गए जिंदा जो. 33 कोटी देवता हे सुद्धा काळाच्या भाषामध्ये पडलेले. इथं सृष्टी येते नाही उरू, आले अवतार येरते पामर जीव किती. इथं कोणालाच राहायचं नाही. ते दुनियादास महाराज होऊन गेले मराठवाड्यामध्ये, एकतारी भजनी मंडळातले. त्यांचे काही मी भजन वाचले. त्याच्यामध्ये एक सुंदर भजन आहे, खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. ते म्हणतात घर मालकाचं नोटीस आलं, घर भाड्याचं खाली करा. आदेश आला तर भाड्याचं घर खाली करावं लागतं महाराज. तसं तुम्हा आम्हाला भगवंतानं हे भाड्यानंच दिलेलं आहे. पाप पुण्य समासमी, पाप पुण्य समान आपल्याला हा निर्देश मिळाला, पण हे सुद्धा भाड्यानं मिळालेलं आहे. त्यामुळे मनुष्य जागा झाला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. देवी दिला तो हा झाला फाटा बाधिकेचा. महाराज हा देह सुद्धा भाड्यानं मिळाला हे तर बाजूला राहू द्या, पण हा देह भगवंतानं तुम्ही आम्हाला दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान तयाशी करीना चिंतन. आता ते दान शब्दावर पण आपल्याला खूप काही बोलण्यासारखं आहे. दान पद्मपुराण नावाचा ग्रंथ आहे, पुराण आहे. 18 पुराणांपैकी एक पद्मपुराण आहे. त्या पद्मपुराणामध्ये एका राजाची कथा आलेली. धर्मवर्म नावाचा तो राजा होता. तो खूप दान करायचा, खूप दान करायचा, पण दानाचं महत्व त्याला कळत नव्हतं. फार आयंती आहे, फार महत्वाचं आहे. कोणी झोपू नका, फार महत्वाचं आहे. ऐका, प्रत्येक जणाला दान करण्याची सवय, म्हणून सगळं कीर्तन नाही कळालं तरी चालेल, पण एवढं दान कसं केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे एवढं कळालं तरी कीर्तन सफललं. तो धर्मवर्म नावाचा राजा खूप दान करायचा, पण दानाचं महत्व त्याला कळत नव्हतं. म्हणून तो अरण्यामध्ये तपश्चर्येला बसला. तपश्चर्येला बसल्यानंतर आकाशवाणी वाटत त्याच्या कानावरती एक श्लोक आला. द्विहेतु षडाधिष्ठानं षडान्यांच द्विपाकयुक्त चतुष्प्रकारकं त्रिविधमानि त्रिनाशम. हा तो श्लोक. मग त्याने विचार केला, द्विहेतु म्हणजे दानाचे 2 हेतू आहे. षडान्यांच म्हणजे दानाचे 6 अंग आहे. षडाधिष्ठानं म्हणजे दानाचे 6 अधिष्ठान आहे. चतुष्प्रकारकम म्हणजे दानाचे 4 प्रकार आहे.
त्रिभिदम म्हणजे दानाचे 3 भेद आहे आणि त्रिनाशम म्हणजे दानाचे 3 नाश. मला सांगा त्या संस्कृत शब्दाचा अर्थ त्याला कळाला, पण त्याला हे कळत नव्हतं की दानाचे 2 हेतू कोणते, दानाचे 6 अंग कोणते, दानाचे 6 अधिष्ठान कोणते, दानाचे 4 प्रकार कोणते. आता हे काही मी सगळं सांगणार नाही. जर कोणाला लागत असेल तर मला 1 लाख रुपये द्या, आता सांगतो. तर विषय असा आहे की तो अनेक पंडिताकडे गेला, अनेक ब्राह्मण लोकांकडे गेला, विद्वानांकडे गेला आणि त्यानं जाऊन विचारलं, म्हणे महाराज याचा अर्थ काय. सगळे सांगायला अरे सोपं आहे, दानाचे 2 हेतू, दानाचे 6 अंग. अहो म्हणे ते मला कळतंय, पण ते कोणते कोणते ते सांगा. तेव्हा हे सगळं बाजूला ठेवा. याच्यामध्ये आयंती काय असेल तर त्रिनाशम. प्रत्येक मनुष्य दान करतो, म्हणून दान करणाऱ्या माणसाने या 3 गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. त्रिनाशम, दानाचा नाश होऊ शकतो, नवे होतोच का, तुम्ही म्हणसाल कसा. तर असं सांगितलेलं आहे, अपात्री माणसाला दान करू नये, पात्र पाहून दान करावं. जर पात्र न पाहता तुम्ही जर दान दिलं तर त्या दानाचं पाप कोणाला भोगावं लागतं महाराज, तुम्हाला भोगावं लागतं. दान देत असताना दानाचे अनेक प्रकार आहेत. द्रव्यदान, शरीरदान, तनदान, कन्यादान, असे दानाचे अनेक प्रकार आहेत. रक्तदान, अलीकडच्या भाषेमध्ये रक्तदान, काही डोळे दान देतात. हे सगळे दानातले अनेक प्रकार आहेत, पण त्याच्यामध्ये हे सगळे दान देत असताना पात्रता पाहून द्यायला सांगितलं. पण तुकाराम महाराज म्हणतात सर्वभूती यावे दारू पिणार आहे, सिगारेट वाढणार आहे, मालकरी बिड्या वाढणार आहे, कमटन खाणार आहे, मांस खाणार आहे, हे पाहू नका. अन्नदान सगळ्यांना करा, पण द्रव्य देताना पात्र पाहून द्या. कुळ पाहिलं पाहिजे. म्हणून असं म्हण आहे ती म्हण आहे, पात्र पाहून दान, कुळ पाहून कन्यादान. पण आता हे कन्यादानावर बोलण्यासारखा विषय आहे. जळगाव खानदेशातली घटना तुम्ही पाहिली असेल. 5 वर्षाचा प्रेमविवाह आणि त्या मुलाची आत्महत्या करण्यात आली एकाच समाजातली. मला तरी असं वाटतं की आपल्या शास्त्र नियमानुसार बळजबरी कोणाचा विवाह लावून देणं हे चुकीचं आहे महाराज. ज्यांचे विवाह बळजबरी लावून देण्यात आले त्यांचे संसार सुखीचे झाले नाही आणि संसार सुखीचं होत पण नाही किती केलं. उदाहरण म्हणून पहा, भगवान श्रीकृष्णाचं प्रेम कोणावर होतं? बोला, कोणावर होतं प्रेम? रुक्मिणीवर. आणि रुक्मिणीचं प्रेम कोणावर होतं? कृष्णावर होतं. आणि सुभद्रेचं प्रेम कोणावर होतं? अर्जुनावर होतं. आणि अर्जुनाचं कोणावर होतं? मग आपलं शास्त्रच असं आहे तर तुम्ही का बळजबरी करता मला? रुक्मिणीच्या विरोधात सगळे होते, भाऊ होता, बाप होता, सगळे होते का नाही? शास्त्रे का नाही? तुम्ही माणसांना महाराज चुकीचं बोलतो तर तुम्हाला शास्त्राची पुरावे देतो. रुक्मिणीच्या विवाहाला सगळ्यांचा विरोध होता. आई सोडल्या त्यांच्या. शेवटी श्रीकृष्णानं रथात घालून तेव्हापासून एक कार्यक्रम चालू आहे.
मला तरी असं वाटतं की कायदा काही चुकीचा नाहीये तयार झालेला कायदा. मुलीने जर हो म्हटलं तर तिथंच त्यांचं कोर्ट मॅरेज, तिथंच त्यांचं लव्ह मॅरेज. बाप राहिला बाजूला, आई राहिली बाजूला, मामा राहिले बाजूला. कशाला डोक्याला ताण मारा? माझं आता लग्न आहे, सगळं मलाच करावं लागतंय. माझं ती कोण काहीच नाही करणार. काय? कारण आई वडिलाच्या हिशोबाने आपल्याला करावं लागतं प्रत्येक गोष्ट. तर ही त्यांची काय झाली? आज्ञा पालन झाली. पितृ आज्ञा, मातृ आज्ञा, या आज्ञा आपण पालन केल्या पाहिजे. पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीचं, प्रत्येक मुलाचं कर्तव्य आपल्या आई वडिलांना गुप्त गोष्टी सांगणं. आपल्या आई वडिलांना सांगितल्याच पाहिजे. आपल्या आई वडिलांना आपण सांगत नाही कारण आपल्या आई वडिलांची भीती वाटते. मलाही असं वाटतंय की प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक पालकाचं दायित्व आहे की आपल्या मुलाचं म्हणणं काय आहे, आपल्या मुलीचं म्हणणं काय आहे, ते सगळं तिचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं, आपला थोडासा निर्णय बाजूला ठेवून त्यांच्या हिशोबातच त्यांना ते करून दिलं पाहिजे. मग ते पुढे चालून त्यांचा सैराट झाला तरी त्यांची ती जबाबदारी. तुम्ही का दुःख करून घेता? मला शास्त्रच असते. तुम्हाला माहिती आहे ते दुर्योधनाला वचन देऊन बसला होता. कोण? बळीराम दादा. काय म्हणे? माझी बहीण मी सुभद्रा कोणाला दान देईन? कोणाला? दुर्योधनाला. कोणी वचन दिलं? शकुनी मामा कारस्थानी होते. दुर्योधनाला वचन देऊन बसले. कोण? बळीराम दादा. हे दुर्योधना, माझी सुभद्रा बहीण मी तुला दान दिली. महाराज तिकडे दान देऊन बसला, वचन देऊन बसला, आणि इकडं लीलाधारी भगवान श्रीकृष्णाला सगळं माहित होतं. कुठून कुठं कनेक्शन जुळलेलं आहे. बऱ्याच मुलांना मुलींना असं वाटतं की आपल्या आईला काहीच माहित नसतं, आपल्या बापाला काहीच माहित नसतं. पण आई बापाला ते जरी अडाणी असले ना तरी तुमचं कनेक्शन कुठल्या कुठं चालू आहे हे त्यांना चांगलं माहित असतं. ते सगळं मेजरमेंट घेऊन बसलेले असतात. महाराज तुम्ही किती गुप्त गोष्टी ठेवा. अर्जुनानं कृष्णाला सांगितलं, देवा माझं प्रेम सुभद्रेवर आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुमचा होकार आहे. पण बळीराम देवानं तिकडं तसं केलं, काय करणार सांगा? कृष्णाला शिष्टाई, पांडवांना प्रतिची काही शिष्टाई करणं. म्हणजे मला तरी असं वाटतं त्या कालखंडामध्ये कृष्ण नीती, या ज्या काही नीती आहेत ना, ही वकिली पॉईंट आहे. वकील लोकांनी याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. ऍडव्होकेट ज्यांना व्हायचं केलेली त्यांनी या नीतींचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तर कृष्णाने डोकं चालवलं म्हणे, हे अर्जुना, सुभद्रेवर तुझं प्रेम आहे का नाही हे मला माहिती आहे, आणि सुभद्रेच्या मनात सुद्धा तूच आहे हे पण मला माहिती आहे. असे कितीतरी पुरावे आहेत शास्त्रामध्ये. तर सांगितलं त्यांनी म्हणे, एक काम कर अर्जुना, सुभद्रेला तू पळवून घेऊन जाऊ नको. जर का तू सुभद्रेला पळवून घेऊन गेला तर बळीराम दादा तुला ठार मारल्याशिवाय राहणार. कृष्णाने काय नीती चालवली म्हणे, हे बघ सुभद्रे, देवीच्या मंदिरात जायचं, रथावर रथ चालवायला तू नाही बसाय, अर्जुनाला नाही बसवायचं. रथ चालवायला कोणी बसायचं? सुभद्रेने बसायचं. पाठीमागे कोणी बसायचं? अर्जुनाने बसायचं. आले दुर्योधन, बळीराम दादा कुठे आहे सुभद्रा? नेली पळून. कोणी? अर्जुनाने पळून नेली. लगेच रागात आली, हा माझी बहीण पळून नेली, आत्ताच्या आत्ता म्हणे बहिणाग्रांना ठार करून टाक, चाल म्हणे. दादा कृष्ण म्हणले, जरा विचार कर, कोणी कोणाला पळून नेलं? नसता अन्याय करू नको, दुसऱ्यावर अन्याय करणे इतकं पाप नाही. म्हणजे काय? अरे म्हणे मूर्ख, ती सुभद्रेला अर्जुनानं पळवून नेलं नाही, जरा रथ चालवायला बघ कोण येतो. तर म्हणे सुभद्रा रथ चालवते, अर्जुन मागं बसलेला आहे. अर्जुनानं सुभद्रा पळून नेली नाही तर सुभद्रेनंच अर्जुन पळून नेला. ही आमची शास्त्रनीती आहे महाराज. मला तरी असं वाटतं की माणसाचं जीवन आहे, प्रत्येक माणसं स्वच्छंदी आहे, प्रत्येकाला कायद्यानुसार संविधानानुसार स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे. फक्त मला असं वाटतं की आपल्या मुलींनी, आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांची आज्ञा पालन केली पाहिजे. फार महत्वाचं. आपल्या आई वडिलांना रक्ताचं पाणी आपल्यासाठी केलं लहानपणापासून, त्यांच्या तोंडाला काळं लागता कामा नये. त्यांना मान खाली घालता येईल असं तुम्ही वागू नका. हे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, ते तुमच्या हातात. आपला विषय चालला होता, महाराजांनी प्रमाण दिलं, मी तिकडेच गेलो महाराज, ते कन्यादान त्याच्यातच गेलो. तर आपला दानाचाच प्रकार चालू होता. अपात्री माणसाला दान करू नये, आणि जर दान केलं तर त्याचा नाश होतो. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, पुण्य पाहिजे ना दानाचं, अपात्री माणसाला दान करू नका. पात्र पाहून दान करा, पुण्य लागेल, त्याचं फळ मिळेल. दुसरी गोष्ट, अश्रद्धा युक्त अंतकरणानं दान करू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवून जर तुम्ही दान दिलं तर त्या दानाचं फळ तुम्हाला मिळेल.
आणि आज श्रद्धा जर असेल तर त्या दानाचं फळ मिळणार नाही. बरेच लोक आता इकडे शेगावला वगैरे जातात. शेगावला गेले, अरे काय गजानन महाराजांच्या पेटीमध्ये मला ना ते 500 रुपये टाकायचे होते. महाराज 2000च गेले त्याच्यात राहून, 2000च टाकले मी एकदमच. ते खाली गेले, आता कसं काढायचं स्वीकारायला म्हणता येत नाही. म्हणजे टाकायचे होते पण अरे नसते टाकले तर पेट्रोलला कामी आले असते. 500 कशाला 200 टाकले असते. म्हणजे ही काय अश्रद्धा निर्माण झाली. तुमचं ते दान काही उपयोगाचं नाही. म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणानं दान दिलं तर दानाचं फळ मिळतं. पात्र पाहून दान दिलं तर दानाचं फळ मिळतं. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे की दान दिल्यानंतर पश्चाताप करू नये. बऱ्याच लोकांना पश्चाताप करायची सवय. अरे ते महाराज आले एवढे पैसे घेऊन गेले, कशाला दिले काय माहित, कशाला तारीख दिली, डोक्याला ताण नव्हता आपल्या, काहीतरी गेला असतो. पण दान दिल्यानंतर पश्चाताप करू नये. जर का पश्चाताप केला तर त्या दानाचा नाश होतो. म्हणून शास्त्र सांगते त्रिनाशम. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे दान देण्याकरता आपल्याला ह्या भगवंतांनी हा देह दान दिलेला आहे. मग या दानातून या उपकारास्तव अवतार धरी माधव भगवंताला सुद्धा ऋण फेडावं लागलं. तसं आम्हाला हे ऋण भगवंताचं फेडायचंय. म्हणून या देहाच्या अनुषंगाने आपण होईल तेवढं नामस्मरण केलं पाहिजे. दुसऱ्याला नामस्मरण करायला सांगितलं पाहिजे. का तर तुकाराम महाराज दृष्टांताच्या याच्यातून आपल्याला ते पटवून देतात. अभंगाचं तिसरं दुधाची गोडी त्या वासराला आहे. तसं भगवंता नाम तुझं आहे, त्याची गोडी आम्हाला आहे. म्हणून सगळ्यांनी नामचिंतन केलं पाहिजे. प्रभूला आनंद होतो. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करून विठोबा रूपाई भजन करा. विठोबा शेवटच्या चरणामध्ये
नामचिंतन सर्वांनी केलं पाहिजे. नामचिंतनाचा प्रभाव एवढा आहे की नामचिंतन जर आपण घेत राहिलो तर आपलं जे काही ऋण आहे ते महाराज फिटत जातं. माणसं बँकेत जर गेले, तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्ही ते काय म्हणतात त्याला स्लिप भरली किती 5 लाखाची आणि दिली तुम्ही काउंटरला. महाराज त्यानं चेकिंग केलं, त्यानं सांगितलं ही स्लिप चुकीची भरली. नाही म्हणे बरोबर आहे, 5 लाखाची भरलेली, 5 लाख रुपये तुम्ही द्या. अहो म्हणे तुमच्या खात्यात 1000च जमा आहे तर 5 लाख भेटतील कुठून? तसं तुमच्या खात्यामध्ये जर नाम रुपी जर कॅश नसेल तर मला तरी असं वाटतं की भगवान परमात्मा स्वीकारतील असं नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना रामायणातला प्रसंग माहित आहे. 5 मिनिटं घेतो आणि कीर्तनाला सुट्टी देतो. जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी दगड पाण्यामध्ये टाकले तर ते बुडाले. मागून टाळी वाजली, पाहिलं मारुती राया. विचारलं अरे मारुती केव्हा आला? त्याने सांगितलं मी पहिल्या दगडाला आलो. म्हणे अरे हे पाहिलेलं कोणाला सांगू नको. मारुती राया म्हणले देवा आपल्या पॅनलची कोणी बदनामी करतं का? नाही सांगणार. मग ते मारुती रायाने दगड घेतला, टाकला. सगळ्यांना माहिती आहे तो तरला. त्याच्यामध्ये नळ जामवंत सगळेच होते, कारण त्यांना आशीर्वाद होते तसे. दगड तरले. रामचंद्रांनी प्रश्न विचारला अरे मी टाकतो, माझ्या हातानं बुडतोय, तुम्ही टाकताय तर ते तरताय, याच्यातलं महिमान काय? महाराज ते बुद्धिमाता वरिष्ठ मारुती रायाने सांगितलं देवा हे तुझं महिमान तुला कळणार नाही, ही तर गोष्ट खरी आहे. पण मला तरी असं वाटतं की माझ्या प्रभू रामचंद्रानं ज्याला जवळ धरलंय ना, ज्याला उचलून धरलंय ना, तो आजच तरलेला आहे आणि ज्याला सोडून दिलेला आहे तो आजच डुबलेला आहे. म्हणून भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. माझ्याकडे आलेली सेवा आमचे दीपक भाऊ काळे, तसेच रमेश महाराज जाधव, गायकवाड महाराज, सर्व टाळकरी, पंचक्रोशीतील वारकरी, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, माईक सिस्टीमवाले, यूट्यूब चॅनलवाले, विनेकरी, सावता महाराष्ट्र ट्रस्ट, भजनी मंडळ, या सर्वांचा आभार मी व्यक्त करतो. आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील, राजाराम महाराज श्रावणी असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला तुमच्यामुळं शोभा आली. खरं पाहायला गेलं तर ज्ञानोबराय म्हणतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविनो. श्रोता नसेल तर वक्त्या काहीच सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा सुंदर असा मंडपाला शोभा दिली, त्यामुळे सर्वांचा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा संत सावता महाराज तसेच गणरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
एका